राज्यामध्ये हजारो टन दूध पावडर शिल्लक असताना केंद्र सरकारनं आयात शुल्क कमी करून 10,000 मेट्रिक टन दूध पावडर आयात करायला परवानगी दिली आहे। हा निर्णय दूध उत्पादक आणि दूध संघाचं कंबरडं मोडणारा असल्याकडं गोकुळ दूध संघानं खासदार शरद पवार यांचं लक्ष वेधलंय। अगोदरच दूध पावडरचे दर हे उत्पादन खर्चापेक्षाही कमी झालेत, त्यातच हा निर्णय झाल्यामुळं दूध पावडरचे दर आणखी कमी होणार आहेत। राज्यात अतिरिक्त गाईच्या दुधाचा प्रश्न निर्माण झाला असून गाईच्या दुधाचे दर 27 रुपयांपर्यंत खाली आलेत। दूध पावडरला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळं दूध संघांना अतिरिक्त दुधापासून तयार होणाऱ्या दूध पावडरचा साठा करून ठेवावा लागतोय। आज देशात जवळपास 2 लाख मेट्रिक टन तर महाराष्ट्रात 20,000 मेट्रिक टन दूध पावडर शिल्लक आहे। ही वस्तुस्थिती लक्षात घेत केंद्र सरकारनं आयात शुल्क कमी करून 10,000 मेट्रिक टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय हा दुग्ध व्यवसायाला मारक असून दुधाच्या दरावर थेट परिणाम करणारा आहे। त्यामुळे दूध पावडर आयात करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी गोकुळच्या वतीनं खासदार शरद पवार यांना सादर केलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। गोकुळचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील यांनी हे निवेदन सादर केलं।